एक फोटो काढ ना काम यायचं होऊ दे. लेकिन एक सेकंड काम यायचं होऊ दे. ये गान फटका कोकणच्या नदी किनारी आणि इकडे बोट 2 उभ्या आहेत मस्तपैकी. आणि इथं सगळं म्हणजे इल्लीगल धंदा चालतो. इथं वाळू बिळू इथनं काय नदीतनं काढून विकतात. फुल 2 नंबरचा धंदा इकडे चालू आहे आणि फुल जंगलात आहे आम्ही. आणि इकडे सगळं नारळची झाडं, केळीची झाडं. इथं नदी आलो होतो आम्ही असं व्ह्यू घ्यायला. आणि बघा तिथं मित्र आहे त्यांची. आणि हा आपला दुसरा दिवस आमचा आता 4था दिवस आहे आणि आम्ही आलो मालवणला थांबलो मित्र तिथं. आणि आता इथून पुढं निघणार आहोत बीचला. तिथं राईड बीड करणार आहे, पाण्यात जाणार आहे आणि तिथून पुढं परत किल्ल्यावर जाणार आहे आम्ही. आणि यांचं थोडं इथं फोटोशूट चालू तर मी म्हणलं एक लॉग होऊन जाऊ दे. त्यासाठी तुम्हाला इथली फुल माहिती तुम्हाला सांगतो. इथून एकदम आम्ही त्या लोकेशन पासून इथं 150 वर किलोमीटरवर हायवेने आम्ही आलो. तिथं मध्ये सीएनजी पंप बी होता. तिथून आलो आणि मित्राच्या इथं थांबलो. आणि तिथून थांबून आता सकाळी फुल नाश्ता, रात्री मस्तपैकी चिकन बिकन खाऊन सकाळी दुपारचा नाश्ता केलेला आहे. आता निघणार आहे डायरेक्ट बीचला. मस्त होईल. तिथला बी तुम्हाला व्ह्यू दाखवू. इथून समथिंग 30 किलोमीटरवर आहे मालवण पासून. आणि इथं बोटी बिटी सगळं आहे. इथं मस्त नदी सुंदर अशी. आणि त्यांचा फोटोशूट चाललेला आहे 1 नंबर. आपण आता इथून जाऊया पुढे आणि तुम्हाला पुढच्या लोकेशनचा स्पॉट दाखवतो. आणि कंटिन्यू राहा. विंडो पाहिजे मला पॉयला बी येत नाही ढकलतो का बसतो त्याच्या अंगावर. मित्रांनो आम्ही सिंधुदुर्ग कुठला तिथे किल्ला कुठला आहे तिकडं मित्रांनो आम्ही चालू आहे सिंधुदुर्ग किल्ल्याने. तिकीट किती आहे 100 रुपये. 120 रुपये तिकीट यायचे जायचे. आणि बोट आहे बोट मध्ये आणि सेफ्टी घालून आम्ही जाणार आहे. भले बोट बुडली तरी आम्ही कुठे हलती आहो बोट आपली भाऊ.
इथे छोटस असं आहे इथे एकदम छोटस बांधलेलं आहे इथे आणि इथून हे असं भुयारी मागे माझं पण बोलवत मंदिर मारे यात किती खोल आहे मला घे असं मित्रांनो इथं खूप खोल आहे खाली मी तर पाणी भरतं का बावडी टाईप आहे खाली पाणी भरतं आणि पाण्याचा उपयोग काय प्यायला असं खागायला मित्रांनो इथं खूप फिरायला आहे आणि आम्ही इथं 12 जण आलोत तर खूप लांबपर्यंत ते सिंधुदुर्गाचा कटाळे घाटात आणि खूप ऐतिहासिक आणि खूप बघण्यासारखं आहे असं इथं आणि इथं काय आहे इथं पाण्याची पाईपलाईन आणि खूप मस्त असं फिरण्याचं पर्यटक स्थळ हवा बिवा सगळं आहे हा सहल पण आली तर फिरायला येतात लांबून किल्ल्यावर ऐतिहासिक आहे आणि बघण्यासारखं बी खूप चांगलं आहे आणि खूप ऐतिहासिक असं हे पर्यटन स्थळ आहे सगळीकडून कडा आहे आणि पाण्याच्या मध्ये वसलेलं असं एक बेट आहे खूप सुंदर असं बघायला पुन्हा भेटू शकतं जुन्या काळाचं बांधकाम एकदम पक्का तिथून नजर ठेवली जायची होती बोटींवर इथून तुम्ही बघू शकता तर सर ड्रोन हा हे असं पाण्याच्या मध्ये बसलेले एक बेट गोष्ट सांगू इच्छितो आपण जेव्हा गेलो फिरायला येतो तेव्हा आपण इथं कचरा म्हणजे टाकूच नाही कारण वरती कचरा पेटीसाठी एक सेपरेट दिलेला आहे पण काही लोक असतात असे जे खातात पाणी पितात आणि कचरा इथेच टाकून देतात ही खूप वाईट गोष्ट आहे आणि अत्यंत म्हणजे खराब गोष्ट आहे त्या गोष्टींनी केल्याचं वातावरण आणि पूर्ण एरिया असा खराब होतो तेवढी फक्त काळजी घ्या माझी एवढी अपेक्षा आहे बाकी काय नाही बाकी तुम्ही फक्त इथं फिरायला आल्यावर खा पिया आपण कचरा एक साईडला टाकू नका ते इथं कचरा पेट्या ठेवलेला आहे तिथं टाका हेच एवढं सांगू इच्छितो बाकी काहीच नाही आणि असा यो किल्ला खूप सुंदर आहे इथं फिरण्यासारखा आहे आणि इथं किती जोरात पाणी आलं तरी या भिंती घसरत नाही म्हणजे एकदम असं पडत नाही दगडा वगैरे पडत नाही तर खूप पुरातन आणि ऐतिहासिक ही असा किल्ला बांधलेला आहे एकदम भक्कम असा दगडांनी आणि इथं रेती मातीनी आपल्या आता तर नवीन स्ट्रक्चर सिमेंट आहे पण इथं आता सगळी माती बघा पूर्ण समुद्र तुम्हाला कुठेही किनारा दिसणार नाही पण बोट आहे तिकडे पूर्ण समुद्र किनारा आहे आणि आपण आता इथून या भक्कम असे बांधले म्हणजे इथं भरपूर मोठा असा म्हणजे एकदम किल्ल्याचं स्ट्रक्चर आहे आणि आपण इथून पुढं करत आहात आणि ते सर्व मित्र 12 जण आम्ही इथं आलो आहोत फिरायला खूप सुंदर असा किल्ला आहे सिंधुदुर्ग आता इथं फोटो काढतो जरा आणि परत आपण पुढे जाऊ आणि कंटिन्यू करू आपण इथं हे बघा खाली किती खोल आहे खूप खोल आहे खाली एकदम आणि खूप फिरण्यासारखा बी आहे आणि आतमध्ये 2-3 मंदिर आहे दगड आहे आणि बाकी पाणी आतमध्ये येऊ नये म्हणून हे आधी जुन्या काळात हे भिंती असे उभे केलेले आत खूप हे लोक राहतात इथं आणि ते पावसाळ्यात बोटी भरती आल्यावर पूर्ण इथंच राहतात आणि बाहेर नाही जाऊ शकत ते बोटीने कारण की हे पूर्ण म्हणजे भरताना तिथं जे आहे ना बोटी तिथं नाही जाऊ शकत बाहेर हे लोक हे सर्व 3 महिन्याचा स्टॉक फुल भरून ठेवतात ब्लॉगर आले मित्रांनो साखर विहीर गोड पाणी असं खूप बोले पाणी इथंच लिहिले साखर विहीर
आतमध्ये इथे या ठिकाणी पाणी खालनं साठतं, म्हणजे बाहेर समुद्र, आतमध्ये गोड पाणी. तर किती आत एकदम विशेष असं आहे विहिरी. इथं जे महाराजांचं मंदिर आहे एकच आहे, आणि या साईडला हे असं तोफ आहे तर सजवलेलं आहे, म्युझियम आहे. आणि खूप असं शांत आणि थंडीचं वातावरण आहे. हे महाराजांचं देवस्थान म्हणजे मंदिर आहे, देवस्थान बोलू शकता. आणि असं आतमध्ये मध्ये असं आहे, खूप सुंदर आहे. असं स्ट्रक्चर पण भारी आहे बनवलेलं वरती खाली. इथं महाराजांची तलवार पण आहे, तलवार पण आहे इथं ठेवलेली महाराजांची, खूप जुन्या काळातली. आणि ते आपण शिवराय फोटो मारुती जी आहे ना, आपण शक्तीची देवता कोणाला म्हणतो, शक्तीची देवता म्हणजे मारुती. घरासमोर दक्षिणमुखी आहे, दक्षिणमुखी फार कमी आहेत, छोटी मोठी गणपतीची आहे. बाहेर पडल्या त्यांना शक्ती मिळावी, दर्शन मिळावं म्हणून. पुरातन आहे का? पुरातन आहे. तुम्हाला फक्त या कलरमुळे तुम्हाला नवीन वाटतं, कारण दरवर्षी हनुमान जयंती येते ना बघा, कलर काम वगैरे आहे, सिंधू वगैरे लावतात दरवर्षी. म्हणजे राजांच्या काळातले 3 मंदिरं ठरलेली आहेत त्यांच्या काळातली. आता कुठले ते सांगतील. एक तर दक्षिणमुखी मारुती, दुसरा महादेवाचं मंदिर म्हणजे शिवलिंग, आणि तिसरी त्यांची कुलदेवी म्हणजे ती भवानी. तुम्हाला आपल्या रायगडवर जरी गेलात, प्रतापगडवर जरी गेलात, आणि इथे बघा तुम्ही माहीत नाही, बाकीचे किल्ले मला माहीत नाही. 3 मंदिरं ठरलेली आहेत. अशी थोडी माहिती सांगितली आहे त्यांनी इथली हनुमान मंदिराची. इथे आल्यावर पाया पडल्यावर त्यांना शक्ती मिळते, अशी थोडी माहिती त्यांनी दिलेली आहे. सिंधुदुर्ग किल्ला पूर्ण माहिती दिलेली आहे इथं. मराठीत पण आहे आणि इंग्लिशमध्ये बी आहे, म्हणजे जे फॉरेनर येतील ते. इथं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे असं बांधलेलं आहे, पूर्ण माहिती दिली आहे महाराजांबद्दल, किल्ल्याबद्दल, समुद्री लाटा सर्व माहिती दिली आहे. आता आपण इथून पुढे जाऊ आणि मग बघू. मोबाईल आईफोन 60,000.
मध्ये राईड करणार आहे. इथं पॅराशूट रायडिंग आहे मस्त वेगळी. वर जाणार एकदम भारी कपडे घातले आता बीचचे, एकदम फुल वरती जाणार. आणि हो प्रेम भाई आहे बघा, प्रेम भाई बी आता वरती जाणार एकदम. बजेट नव्हतं प्रेमचं तरी पण आम्ही त्याला वर नेतोय. हे सत्य परिस्थिती बघा आधारित आहे. खायला पैसे नाही पण याला वरती फिरायला पैसे ते बी आम्ही दिले. आता उधाऱ्या प्रेमाचं नसतं. आता जाऊ द्या काय बोलू. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. बैगन मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं. हा ह्यो आता सुमित सनच आहे. याला बी वर नेणार आहे. माझ्या पैशांमध्ये सगळं फिरवणार आहे आता. चला मित्रांनो आम्ही आता चालू आहे फुल सगळ्या राईड करायला. बनाना राईड, स्कुबा राईड, पॅराशूट राईड, आता सगळं इथं राईड करणार आहे. फुल आता मजा येणार आहे. बघा सगळ्या राईड करू, वर जाऊ. आनंद इथे स्कुबा सगळे आता पैसे आले घरनं पाठवले. पोरं आता सगळ्या राईड करायला किती आनंद येते. उत्साहित याचा आनंद बघा किती एकदम उत्साहित असे. एकदम शाळेची पोरं आली, शाळेची बोट आलेले आहे इकडे. आम्ही आता इथनं आज जाणार आहे, स्कुबा डायव्हिंग करणार आहे मस्त वेगळी. आम्ही 6 जण शाळेतले मित्र जाणार आहे. तेरणा जिंदाबाद, हे मानव वाडकर. आता जाऊ आपण स्कुबा डायव्हिंग करायला. 300 रुपये. लेट्स गो. कसली 3,000 में 800 और ऐड करो ना. दादा आता चालू बोट फिरवते. मेरे को लेना पापा यार, ब्लॉग बना रहा है तू. बोला ना मग अभी जाएंगे सब राइड कर. प्रेम ने बहुत कष्ट करके पैसे मांगे. सही बात मजा करणार पण माग नाही हटणार, भले कर्ज वाजायला. हे घालूच मी आपले एपी बॉय ते कुठे वर बघ. तुझी मज पाहू लागत पाहू नको. पटेली नको टाक ना पटापट रोशन. हा आमचा ब्लॉगर पावा येत जे सांगते ते ऐक. खाली जायचं आम्ही डायरेक्ट नांगराला जातो ना. प्रेम घाबरू नको निवांत. 2 प्रेम्या दातात ओढ, असं आतमध्ये ओढ आणि हळूच सोडायचं. आतमध्ये ओढायचं आणि हळूच सोड. दातात फक्त चावून धरा, चावून धर, सोडू नको. मी सोडलं होतं, मी वर आलो पाण्याच्या पटकन. पाण्यात तू लवकर द्यायला पाहिजे. बाहेर व्हिडिओ पण घ्यायचे. यो आला बुडत मी बी खालनं आलं भावा. हे वरनं आले. हा खूप मजा आली आतमध्ये जाऊन. सुरुवातीला सगळं माझं पार पाताळ धुंड झालं होतं पण नंतर लय मजा आली. यो कार्यकर्त्याची लय मजा आली. माझ्या तोंडातलं निघालं श्वास घ्यायचं. ते मला सवय नाही तोंडानं श्वास घ्यायची. ते गपशीर निघालं होतं ना. आता आम्ही खूप भारी अशी राईड करून आलेलो आहोत आणि सगळ्यांना मजा आलेल्या आहेत. फुल आतमध्ये गेलतो पाण्यात.
एकदम मजाशीर असं एकदम थंड थंड गार खारट पाणी होतं. खूप मजा आली. आता आम्ही नेक्स्ट राईड करणार आहे बनाना राईड. हा बनाना राईड. आणि त्यानंतर कुठली राईड ती वरती जाणं कुठली राईड बोटिंग आहे ती फास्ट वाली. बनाना राईड बोटिंग एक राहिली आमची ती एक करणार आहे. आणि मग तुम्हाला दाखवतो सिनेमॅटिक व्ह्यू. घातले लाईव्ह जॅकेट. आता पाण्यात जाणार आहोत बनाना राईड करायला. आम्ही तर थांबलोय 5 मिनिटं मोबाईल ठेवतो आणि मग बनाना राईड घेऊ आपण. एकदम पाण्यात ते असं राईड वेड असतं. लहरा दो दादाला म्हणणे एक असं मोठा राऊंड मारू. लय भारी मजा येते. तो लय घुमवतो तो बघ. एकदा ट्राय अजून एकदा ट्राय भेटेल दादा. आले ते बंद केला तेव्हा किती लांब गेला. बोलली 1-2 तास आम्ही येतो जाऊन म्हणजे माझ्या आली का. हो एक बाकी आहे तुझ्या. तू बाकी भाडी घर नाही सर ते आहे. अरे तू बारीक आहे त्याच्यामुळे पाणी. उडावला पाणी. हा लय भारी हा झाले. अजून बाकी आहे ना बनानाच्या झाली ना. हा त्याने उडवलं का. सोडू नका मानवाला ओढ चढाकीवर चढता बी आहे ना. बघा बघा ही चौघांची कॅपॅसिटी असं धरायची. काय रोशन आम्हाला घे. जाऊ द्या. हे हात सोडून नको पुढे जाऊन हे करतात. दिली लहान मित्रांनो एवढंच फिरायचं बनाना व्हिडिओ काढ की. अरे आता ते लय लांब एवढ्या लांब नाही. आता उड्या मारते त्याच्यात भारी बनाना फार पाणी येऊ कार्य करतं चालतं. माना काढ रे चांगली कर. नाही हात वळले हळू ये मशी. व्हिडिओ झाली नाही. भाई तू बाजूला हो त्याची व्हिडिओ दे बाबा नीट. माझी काय करतील ती. तुमची व्हिडिओ नाही आली.
नाही करायचंय आज चला वर हवेत बाईक कोणाला पहिले या आला माहिती का व्हिडिओ थोडासा नाही उठताना आला खाली वर जाऊन हात तोडताय वर जाऊन एखादा चष्मा पडला कुठे तो कार्यक्रम कुठे येत नाही त्या दादा चष्मा पडला तो बघा तिथं बसलाय त्या दादा चष्मा पडला वरना बनाना राईड मध्ये याचा पडला त्यांनी 200 रुपये जास्त दिले म्हणून त्याचा काय केलं बघा मित्रांनो आम्हीला इथे आलो इथं बोल क्या करतो अजून पॅराशूट रायडिंग बघा तुम्ही कशी लाइक करो शेयर करो सब्सक्राइब करो